हो. रुद्रसराव काय बोलताय तुम्ही? मग माझं काय? रुद्रसराव प्लीज असं नका ना करू. माझं काही चुकलंय का? का असं करताय तुम्ही? गौरीजी ही अशी काय बोलतीये? अगं तूच तर. मी काय केलं? माझं काही चुकलंय का? आणि चुकलं असेल तर इतकी मोठी शिक्षा देणार आहात का तुम्ही? प्लीज असं नका ना करू रुद्र सर. काही कळत नाही अरे, ही काय बोलते ते. हिला वेड्याचे झटके येत आहेत का? कसले झटके? काय बोलताय तुम्ही हे? प्लीज असं वागू नका माझ्याशी. मी एकटी पडेन. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. कळत नाही का तुम्हाला? गौरीजी तुम्ही शांत व्हा बघू. गौरी अगं तू शांत हो. तुझ्यासाठी चाललंय ना हे सगळं. माझ्यासाठी काय आहे? अगं असं काय करतेस? गौरीजी तुम्ही आणखी एक गोळी घेता का? खूप त्रास होतो का तुम्हाला? तुम्ही असं दुसरं कोणाशी लग्न करणार तर त्रास नाही होणार का मला? नाही होणार का त्रास? गौरीजी तुम्हाला त्रास होतोय खूप. तुम्ही गोळ्या घ्या. एक मिनिट गौरीजी. तुम्ही 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 गोळ्या घ्या बघू. गौरीजी काय होतंय तुम्हाला? मला खूप कसं तरी होतं. माझं डोकं जड झालंय खूप. गौरीजी मी आहे इथेच. काळजी नका करू. बापरे, हिचा आजार वाढत चाललाय अरे. अशाने वेड लागेल. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. मला माहितीये या लग्नाला होकार देणं तुला सुद्धा जड गेलं असणार. तरी सुद्धा बिट्टीसाठी तू होकार दिलास. जबाबदारी घ्यायला तयार झालीस. खरंच खूप उपकार झाले तुझे आमच्यावर. खरं तर मला ना हे लग्न पटत नाहीये. म्हणजे हा मार्गच मला पटत नाहीये. पण कधी कधी काळ आणि परिस्थिती यांच्या पुढे आपलं काहीच चालत नाही. परिस्थिती नाचवेल तसंच आपल्याला नाचावं लागतं. पण वाईट याचं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुला वेठीला धरतोय आम्ही. पण बिट्टीचा चेहरा डोळ्यासमोर आणला ना की असं वाटतं की हाच एकमेव मार्ग आहे. गौरीच्या हट्टापुढे कुणाचंच काही चालणार नाही. एकदा ती बरी झाली ना की नाही होणार बरी. काय झालं?